गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील विभक्त जाती भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी प्रजित नायर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तहसीलदार मोनिका कांबळे, नायब तहसीलदार सतीश विलाते, अश्विनी जोशी, संतोष सोरते मंचावर उपस्थित होते। यावेळी विभक्त जाती भटक्या जमाती या संवर्गातील 74 नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्यात आले। या कार्यक्रमात मंडल अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील तसेच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महिला, पुरुष नागरिक उपस्थित होते। राशि सतीश कुमार सोचते हैं। मैं गोंदिया जिला के कुम्हारटोली पे रहने वाली हूँ। हम लोग भटकिया जाति में आते हैं। इसी प्रकार से हमें किसी भी प्रकार का लाभ नहीं जाता है। हाई स्कूल को स्कॉलरशिप व अन्य प्रकार का कभी लाभ नहीं मिला जाता है। इसलिए हमारे गांव में खुद कलेक्टर साहेब, एचडीओ मैम एवं तहसील कार्य मैम आए और हमें जाति का प्रमाण पत्र खुद अपने हाथों से बांटे हैं। इसके लिए मैं उनका तहे दिल से स्वागत करती हूँ। ते जिल्ह्यांमध्ये 2-3 भटक्या जमाती आहेत, यांच्यापर्यंत त्यांचा कास्ट सर्टिफिकेट निघालेलं नाही आहे, म्हणून एक मोहीम स्वरूपात आम्ही 2 गाव होते, एक कुंभारटोला आज इथे केलेलं आहे आणि काल चिमणटोल्याला केलं होतं। आज इथे 77 जात प्रमाणपत्र आम्ही वाटप केलं आणि मोस्टली हे बेलदार समाजाचे आणि गोपाल समाजाचे लोक आहेत, त्यांच्याकडे जनरली काही पुरावा नसतात, म्हणून याच्यामध्ये प्रांत अधिकारी आणि तहसीलदार मॅडमने याच्यामध्ये पुढाकार घेऊन लोकांमध्ये जाऊन थोडा त्यांचा ते स्थानिक चौकशी केलं होतं आणि ते या समाजाचा आहे असं ठरवल्यानंतर त्यांना जात प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न त्यांनी केलं आणि मीडियाच्या माध्यमातून बाकी जे गाव आहेत जिथे असं समाजाचं लोक आहेत आणि त्यांच्यापर्यंत प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाही आहेत, त्यांनासुद्धा मी आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की प्रशासनाचं पर्यंत तुम्ही पोचावं। ॲटलिस्ट आम्हाला जर एक मेसेज जरी झाला की असा गावामध्ये भटक्या जमातीचे लोक आहेत ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही आहेत, तर आम्ही पूर्ण तिथे आमचं प्रशासनाचं बल लावून त्यांना हे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।